यानंतर पाहूयात पुढची बातमी। रायगडच्या खालापूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला। या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह रोहित पवारांनी उपस्थिती लावली आणि या मेळाव्यात बोलताना शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आपल्याला 2029 ला हे सरकार हद्दपार करून पुन्हा आपलं मवियाचं सरकार आणायचं असं आवाहन केलं। त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळावं यासाठी मोठा लढा उभारायचा आहे असं आवाहन सुद्धा पाटील यांनी केलं। तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून पक्ष पुन्हा बळकट करायचा आहे असं आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केलं। त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवारांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि 2029 ला आपलं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला। मुंबई विमानतळाला नाव दिलं पाहिजे ही आपली मागणी आहे। आपली मागणीपेक्षा सर्वपक्षीय लोकांची आणि त्या भूमिपुत्रांची मागणी आहे। तिथे दोन्ही आमदार काय म्हणाले, आम्हाला जर नाव दिलं नाही तर मी राजीनामा बांधी बोलताना अंगावर वाक्य होती त्याच्या विरोधात आपल्याला आवाज आणि तीव्र आंदोलन करावं। खऱ्या अर्थाने आपल्याला पुढचा लढा वेगळ्या अर्थाने घ्यायला लागेल। तो आपल्याला ईव्हीएम विरुद्ध घ्यायला लागेल, कारण की सगळीकडे वोट चोरी होते आणि जो लोकशाहीवादी आवाज आहे त्याला दाबायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो। मला या ठिकाणी माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या बहादर कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की जमीन सुपीक आहे, लोक चिडलेली आहे, लोकांमध्ये भाजपाबद्दल भाजपासोबतच्या सगळ्या पक्षांबद्दल प्रचंड राग आहे। ते आम्हासारख्या लोकांना वेगळ्या आशेने बघतात, पण नुसतं बघून चालणार नाही। आपल्याला गल्लीमध्ये, बूथमध्ये, आईमध्ये जाऊन प्रचार करायला लागेल। मात्र आज्याला जो माणूस विसरतो तो आपल्या भूतकाळाला विसरतो आणि जो समाज, जो पक्ष, जी व्यक्ती त्याला इतिहास माहीत नसतो, वर्तमानात त्याला भान नसतं, त्याचं भविष्य हे बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून अशा एका खऱ्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपल्याला लढाई लढायची आहे। जयंत पाटील साहेबांना मला सांगायचं, तुमचं एक स्टेटमेंट मी ऐकलं होतं, एखादी कंपनी मी विकेल पण काही झालं तरी मी आमदार होणार म्हणजे होणार। पण मला त्यांना सांगायचं अजिबात कुठली कंपनी तुम्हाला विकायला लागणार नाही। हे जे सर्व कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी आहेत आणि त्यावेळेस तुमच्या प्रचारासाठी, तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी एक युवा कार्यकर्ता म्हणून मी तिथं प्रचाराला येणार म्हणजे येणार आणि तुमच्याबरोबर त्या ठिकाणी येणार। संजय राऊतांनी केलेल्या टीकेला जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। संजय राऊतांनी जयकुमार गोरेंबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। दरम्यान कोण संजय राऊत असं म्हणत जयकुमार गोरेंनी राऊतांची खिल्ली उडवली। मी त्यांना ओळखत नाही असंही गोरे म्हणाले। काय म्हणला कोणी काय म्हणला तुम्ही आता? संजय राऊत, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावरती अश्लील भाषेमध्ये टीका केली। कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत ते। कोण संजय? राज्यसभेवर मी त्यांना ओळखत नाही। यानंतर बातमी आहे सांगलीमधली। सांगलीमध्ये कृष्णा नदीमध्ये होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला। संकल्प फाउंडेशन कडून या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। इथं सरकारी घाटावर पार पडलेल्या या भव्य होड्यांच्या शर्यतीमध्ये सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे, तर द्वितीय क्रमांक इचलकरंजीच्या
वरद विनायक बोट क्लबनं आणि तिसरा क्रमांक बोट क्लब डिग्रस यांनी पटकावलाय. पहिले बक्षीस 31,000 रुपये आहे, तर दुसरं 21,000 आणि तिसरं 11,000 रुपयांचं होतं. यानंतर बातमी आहे यवतमाळमधली. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये 211 मिलीमीटर पाऊस कोसळलाय. त्यामुळे बेंबळा प्रकल्पामधील जलसाठा वाढलेला आहे आणि धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. पाण्याचा विसर्ग केला जातोय. यामुळे सुमारे 4,000 हेक्टरवरील शेतीचं मोठं नुकसान झालंय. कापूस, सोयाबीन त्याचबरोबर तूर पिकासह सुपीक माती सुद्धा वाहून गेली आहे. धरणातून चुकीच्या पद्धतीनं पाण्याचा विसर्ग केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. पहिले पाणी नव्हतं तर ओलीत करून आम्ही पीक वरत काढले होते. त्याच्यात येणं धरणवाल्यानं सूचना न देता एकदम दरवाजे कसे काय सोडले, हा आमचा सरकारला प्रश्न आहे. आणि एवढं नुकसान झालं, नांदुऱ्यापासून तर 10-12 गावं या पाण्यात गेले आहे. आणि आमचे मोटार पाईप पुढचं पीक घ्यावं तर कसं घ्यावं, मोटार पाईप वाहून गेले. तुम्ही पाहू शकता, तुम्ही शेतामध्ये आहे सध्या. खूपच बिकट परिस्थिती येऊन पडली आहे आमच्यावर. काय करावं, जगणं मुश्किल होणं असं वाटून राहिलं आहे यंदाच्या सालात. ते सरकारनं त्याचे प्रतिनिधी पाठवून आमच्या आम्हाला मदत द्यावी, ही आमची विनंती आहे सरकारला.